मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। लाडक्या बहिणींनो, एकदम खुश होण्याची वेळ आली आहे। आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात एकच बातमी विजेच्या वेगाने पसरतीये की आता तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास खरी सुरुवात झालीये। होय, अगदी बरोबर ऐकताय तुम्ही। खुद्द कॅबिनेटच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेत की आता लगेच खात्यात पैसे टाका। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र म्हणजे थेट 3000 रुपये आता बँक खात्यात जमा होणार आहेत। हा निर्णय नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। राज्य सरकारने यासाठी तब्बल 8000 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे जवळपास 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलंय की नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते देण्यासाठी एवढा प्रचंड निधी आता पूर्णपणे मंजूर झाला आहे। आज रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी पहिल्या टप्प्यातील वितरण डीबीटीद्वारे सकाळपासूनच सुरू झालं आहे। लाडक्या बहिणींनो, ही 100% अधिकृत आणि खरी बातमी आहे। आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या बातम्या ऐकल्या असतील त्यापेक्षा ही माहिती अगदी वेगळी आणि ठोस आहे, कारण हा निर्णय थेट मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेलाय आणि त्याचा अधिकृत शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आला आहे। तो GR लवकरच आपल्यासमोर येईल। आज 7 डिसेंबरला पहिल्याच दिवशी राज्यातील 18 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। उद्या सोमवारी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्येही हे वितरण पूर्ण होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः बँकांना 8000 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे आणि त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की आज 7 आणि उद्या 8 डिसेंबर या 2च दिवसांत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतील वितरण पूर्ण करायचं आहे। हा थेट आदेश खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आला आहे, म्हणून बँकांना तो त्वरित मान्य करावाच लागेल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपासाठी पाठवले जात आहेत आणि नागपूर येथील मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण होताच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हे 8000 कोटी थेट संबंधित बँकांकडे वर्ग केले आहेत। बँकांना स्पष्ट सांगितलं गेलंय की 7 आणि 8 डिसेंबर या 2 दिवसांत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करून टाका, कारण हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा थेट आदेश आहे। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यात किती वेळात पैसे पडतील, उद्या कोणत्या जिल्ह्यात, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला 2च मिनिटात देणार आहे। पण त्याआधी एवढंच सांगतो की नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळाल्यामुळे सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय। सकाळी 10 वाजेपासूनच 6 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण झालं आहे। उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये दिवसभरात कोणत्याही क्षणी पैसे पडतील, ही माहिती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। त्यामुळे ही 100% खात्रीलायक बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, आज 7 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोणतीही लाडकी बहीण वगळली जाणार नाही। सर्वांनाच पैसे मिळणार आहेत, पण हे पैसे नेमके कोणाला मिळणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण सरकारने यावेळी 2 महत्त्वाचे टप्पे ठरवले आहेत। राज्यात साधारण अर्ध्या बहिणींनी KYC पूर्ण केली आहे, तर दुसऱ्या अर्ध्यांनी अजून केलेली नाही। त्यामुळे आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोणत्या बहिणींना पैसे मिळतील हे समजून घेणं गरजेचं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँक अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलंय की आता जास्त उशीर झाला आहे, महिला खूप दिवस वाट बघत आहेत, त्यामुळे आता ताबडतोब पैसे जमा करा। मागच्या 15-20 दिवसात निवडणुका आणि आचारसंहिता होती म्हणून पैसे थांबले होते। आता निवडणुका संपल्या आहेत आणि आजपासून नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र खात्यात जमा करायचेत। ही माहिती खुद्द शिंदे साहेबांनी दिली आहे आणि त्याचवेळी 18 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र GR काढला गेला आहे। 8000 कोटींचा निधी बँकांना वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC केली आहे का हे ताबडतोब तपासा। जर अजून शिल्लक असेल तर डिसेंबर महिन्यातच पूर्ण करून टाका, अन्यथा 1 जानेवारीपासून लाभ बंद होईल। ही तातडीची सूचना खुद्द शिंदे साहेबांनी दिली आहे। अनेक बहिणींनी KYC केली आहे, पण त्यांना वाटते की आता सर्व काही ठीक आहे। पण शिंदे साहेबांनी स्पष्ट केलंय की काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने KYC झाली आहे। त्यामुळे परत एकदा जाऊन नीट तपासून घ्या की तुमची KYC परफेक्ट आहे की नाही। 10 मिनिटं तपासणीत गेली तरी चालतील, पण चुकीची KYC असेल तर पुढची 5 वर्ष लाभ बंद होतील। त्यामुळे जिथे KYC केली तिथे परत जाऊन खात्री करून घ्या। आज 7 डिसेंबर रविवार आहे, उद्या सोमवार आहे। प्रत्येकी 18 जिल्ह्यांचे 2 गट करण्यात आले आहेत। आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडतील, उद्या कोणत्या, हे पुढे सविस्तर सांगतो। पण त्याआधी एक महत्त्वाचा अपडेट। शिंदे साहेबांना पत्रकारांनी 5 महत्त्वाचे प्रश्न विचारले। त्यांनी विचारलं की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नेमका कोणत्या बहिणींना मिळेल, कोणत्या बहिणी अपात्र ठरल्या, अपात्रांची यादी कधी लागणार, KYC केल्यानंतरही पैसे का थांबले, असं का ऐकायला येतंय।
मग खरी स्थिती काय हे खुद्द शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलंय की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता आज 7 आणि उद्या 8 डिसेंबर या 2 दिवसात सर्व जिल्ह्यांत वितरित होईल. आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून वाटप सुरू आहे. उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्येही कोणत्याही क्षणी पैसे पडतील. बँकेतून मेसेज येण्याची शक्यता आहे. पण शिंदे साहेबांनी हेही स्पष्ट केलंय की हे 3,000 रुपये सर्व बहिणींना मिळणार नाहीत. साधारण 1,40,00,000 लाभार्थ्यांपैकी जवळपास 15 लाख बहिणींना यावेळी अपात्र ठरवण्यात आलं आहे. ऑक्टोबरचा हप्ता त्यांना मिळाला असला तरी नोव्हेंबर डिसेंबरचा मिळणं कठीण आहे. मग कोणत्या 5 प्रकारच्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलंय? शिंदे साहेबांनी सांगितलं की 5 प्रकारच्या बहिणींनी यावेळी हप्त्याची वाट बघू नये. त्या 5 प्रकारांची माहिती मी लगेच सांगतो, पण त्याआधी सर्वात मोठी आनंदाची बातमी. नवीन वर्षाच्या निमित्ताने खुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीत एक जबरदस्त गिफ्ट जाहीर केलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे शिंदे साहेबांनी 2026च्या नवीन वर्षाचं खास भेटवस्तू म्हणून एक भन्नाट घोषणा केली आहे. ज्या बहिणींच्या घरी पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर जेवढ्या सदस्यांची नावे आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा 200 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे घरात तुम्ही नवरा 2 मुलं अशी 4 जण असाल तर 4 गुणिले 200 बरोबर 800 रुपये दरमहा तुमच्या खात्यात येणार आहेत. रेशन दुकानातून मोफत गहू तांदूळ मिळतो, त्याचबरोबर आता प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये रोख मिळणार. फक्त रेशन कार्डाची KYC आणि आधार लिंक असायला हवं. ही घोषणा शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आनंदात बुडवण्यासाठी केली आहे. कारण जवळपास प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरी पिवळे केशरी रेशन कार्ड असतात. आता रेशन दुकानात गहू तांदळाबरोबरच 200 रुपये प्रति व्यक्तीही मिळणार. पण हे पैसे सध्या 14 जिल्ह्यांतच लागू करण्यात येत आहेत. कोणत्या स्वरूपात, कोणत्या योजनेअंतर्गत, अर्ज कसा भरायचा हे मी पुढे सविस्तर सांगतो. लाडक्या बहिणींनो, पिवळे केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना प्रति व्यक्ती 200 रुपये गहू तांदळाबरोबर देण्याचा निर्णय झाला आहे. जसा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता तसाच एक साधा अर्ज पुन्हा भरायचा आहे. तो अर्ज भरला की 1 जानेवारी 2026 पासून दरमहा हे पैसे खात्यात येतील. घरात 5 जण असतील तर 1000 रुपये, 4 असतील तर 800 असे DBTने येतील. कोणत्या 14 जिल्ह्यात हे लागू आहे, अर्ज कुठे भरायचा, कागदपत्रे कोणती लागतील हे मी नंतर सांगतो. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही. सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही. हे नियम कठोर वाटतील, पण खरं सांगतो, हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे. कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही? ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे, म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं आहे. ज्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना किंवा PM किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल, ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे, आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. या निकषांमुळे सुमारे 40 ते 45 लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत. दुःख होतंय ऐकून, पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत. एका कुटुंबाला 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही. पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे, त्यांनी काळजी करू नका. तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता. जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं. आता खुश खबर, ज्या बहिणींचे ऑक्टोबर, सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत त्यांचेही पैसे 10 डिसेंबरपर्यंत येतील असं सरकारने सांगितलंय. फक्त KYC पूर्ण असायला हवी. आणि हो, आता थंडी वाढली आहे ना, हे 3,000 रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उबदार शाल, स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या. तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल, नाही का? आता परत मूळ मुद्द्याकडे येऊया. लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आज आणि उद्या DBTने वितरित होत आहेत. 18 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यात सकाळी 10 वाजल्यापासून पैसे पडले आहेत. उरलेल्या 12 जिल्ह्यात आज दुपारपर्यंत येतील. कोणते 18 जिल्हे आहेत, कोणते 6 जिल्हे आज पूर्ण झाले, कोणते 12 बाकी आहेत हे मी आता सांगतो. सरकारने जाहीर केलेल्या यादीत आज पहिल्या दिवशी अकोला जिल्हा निवडला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला शहर, अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर या भागातील सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होत आहेत. दुसरा जिल्हा अमरावती, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा या तालुक्यातील बहिणींना पैसे पडत आहेत.
तिसरा जिल्हा अहमदनगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, कार्जत, नेवासा, पाथर्डी, पारनेर या भागातील बहिणींना लाभ मिळतो आहे. चौथा जिल्हा कोल्हापूर, आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज या तालुक्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. पाचवा जिल्हा जळगाव, अमलनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव या भागातील बहिणींना लाभ मिळाला आहे. सहावा जिल्हा जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, जाफराबाद या तालुक्यात पैसे पडत आहेत. सातवा जिल्हा नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील बहिणींना 3,000 रुपये मिळत आहेत. आता ज्या 14 जिल्ह्यात पिवळे केशरी रेशन कार्डावर प्रति व्यक्ती 200 रुपये मिळणार आहेत ती जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा. या जिल्ह्यातील शेतकरी आणि गरीब कुटुंबांना हा विशेष लाभ मिळेल. 1 जानेवारी 2026 पासून रेशन दुकानात चौकशी करा. तिथेच अर्ज आणि सर्व माहिती मिळेल. लाडक्या बहिणींनो, आज कोणत्याही क्षणी तुम्हाला 3,000 रुपये पडू शकतात. पिवळे केशरी रेशन कार्ड असेल तर नवीन वर्षात प्रति व्यक्ती 200 रुपये अतिरिक्त मिळणार. ही संधी सोडू नका. लाडकी बहीण योजनेसोबतच सर्व सरकारी योजनांची अपडेट सर्वात प्रथम याच चॅनलवर येत असते. त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.